कोल्हापुरात सुरू असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये अखंड उत्साह जो आहे तो आता आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या गंगावेश मध्ये कोल्हापुरातील प्रसिद्ध नाथागोळे तालीम मंडळाची मिरवणूक आलेली आहे। डॉल्बी विरहित ही मिरवणूक, या मिरवणुकीमध्ये महिला ज्या भागातील महिला ज्या आहेत या मोठ्या संख्येने हिरव्या साड्या परिधान करून या महिला या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। आणि आतापर्यंत बघतोय की गंगावेश परिसरामध्ये या महिलांनी जिम्मा फुगडीचा फेर या ठिकाणी धरलेला आहे। आपण बघू शकताय की यामध्ये लहान मुलांची संख्या देखील लक्षणीय आहे। मंडळाचे सर्व कार्यकर्ते पांढऱ्या वेशात या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। आणि या सर्वात आकर्षण म्हणजे या मंडळाची गणेश मूर्ती जी आहे ती चांदीपासून बनवलेली आहे आणि अखंड चांदीची ही मिरवणूक गणपतीची मूर्ती पालखीमध्ये विराजमान झालेली आहे। आणि आता या मिरवणुकीमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता की महिला ज्या आहेत या मिरवणुकीतील त्या जिम्मा फुगडीचा फेर धरून आपला उत्साह जो आहे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना ते उत्साहाने यामध्ये सहभागी झालेले आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेली या मिरवणुकीमध्ये अद्यापही महिला असतील, गणेश भक्त असतील, कोल्हापूरकर असतील यांच्यातला जो उत्साह आहे तो तसूभरही कमी झालेला नाही आहे। त्यांचा उत्साह जो आहे तो अद्यापही तसाच आहे। आता ही गणेश मिरवणूक गंगावेश इथं पोहोचलेली आहे। आपण माझ्या मागे बघू शकता की मिरवणुकीने आता गती घेतलेली आहे आणि आता अनेक जी मंडळ आहेत त्यांनी या मिरवणुकीमध्ये गतीने पुढे जात आहेत आणि इराणी कलेकडे या सगळ्या मिरवणुका आता जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकताय की मोठा उत्साह जो या महिलांमध्ये पाहायला मिळतोय। जिम्मा फुगडीचा फेर या महिलांनी धरलेला आहे। आपल्यासोबत आहेत माझे नगरसेविका जयश्री चव्हाण वहिनी, आपण त्यांच्याशी बोलूया। वहिनी, काय सांगाल, आज आपण लाडक्या बाप्पाला निरोप देतोय, जिम्मा फुगडीचा फेर धरतोय, एक उत्साह आपल्यामध्ये दिसतोय, काय प्रतिक्रिया? गेले 125 वर्ष आम्ही हा नाथागोळेचा उत्सव हा ना खूप पारंपरिक पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने हा साजरा करतोय। आमच्या ह्या प्रभागामध्ये कधीही आजपर्यंत गालबोट लागलेली नाही। आमच्या ह्या प्रभागामध्ये आपल्या लाडकोळच्या नाथागोळच्या याला आपल्या इकडे पुरुषांच्या पेक्षा तुम्हाला महिला अतिशय उत्सुकपणे भाग घेताना तुम्हाला दिसत आहे। आम्हाला काही खूप आनंद होतोय की आम्ही एवढ्या सेफ पद्धतीनं आणि एवढ्या चांगल्या रीतीनं बाप्पाला निरोप देतोय। याचाच आम्हाला बाप्पाचा आशीर्वाद असू दे हीच अपेक्षा, अशीच इच्छा व्यक्त करत आहे। धन्यवाद। काय सांगाल, आज मिरवणुकीमध्ये तुम्ही सहभाग घेतलेला आहे, उत्साह तुमच्यात दिसून येतोय? खूप आनंद झाला। अशीच परंपरा कायम राहू दे आणि या खरं तर डॉल्बी विरहित आपण मिरवणूक घेतलेली आहे आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांपेक्षा या मिरवणुकीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे। अर्थातच आज आमच्या लाडक्या गणपती बाप्पांचा निरोप सोहळा आहे। कायमच नाथागोळे तालीम मंडळाने महिलांना सर्व परीने एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे, जेणेकरून महिलांना आपल्या कला किंवा आपला सहभाग महिलांचा हा कायम नाथागोळे तालमीसाठी महत्वाचा राहिलेला आहे। तर नक्कीच आपण पाहिलं की नाथागोळे तालीम मंडळाने आपली परंपरा कायम ठेवलेली आहे। महिलांसाठी एक वेगळं व्यासपीठ उभारण्याचं काम नाथागोळे तालीम मंडळाने केलेलं आहे आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांपेक्षा महिलांचा सहभाग उत्साहाने आणि मोठ्या ताकदीने यामध्ये दिसून आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सह मी सत्तामाली, KK न्यूज, कोल्हापूर। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।